नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे की मी इगतपुरीला गेली होती माझ्या माहेरी आणि आता सकाळीच तिकडनं आलेली आहे. ॲक्च्युली जरा महत्त्वाचं काम होतं आणि आमच्या दादांची तब्येतही ठीक नव्हती, मग आम्ही जरा लवकर निघून आलो. मग मी काही सकाळी लवकर निघाले तर ते इतकं काही शूट वगैरे करू शकले नाही. आता उद्या असं आहे की उद्या सकाळीच नंदिनीचं स्कूल चालू होतं आहे. उद्या आहे सोमवार, तर त्याच्यामुळे म्हटले ती तयारी करायची आहे तर लवकर घरी जाऊन. तर मग 12:30ला वगैरे आम्ही घरी आलो आणि बाकीच्या आता सगळ्या बाहेर जाऊन आले आहे. बाकीच्या तिच्या ज्या उद्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या घेतलेल्या आहेत. सकाळी 9 ते 12 असा स्कूल टायमिंग तिच्या टीचर्सने सांगितलेला आहे. म्हणजे तसा व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे आणि त्याच्यावर हे सगळे मेसेजेस येतात आणि असं सगळं आहे. आता संध्याकाळची वेळ झालेली, मी बाहेर जाऊन बऱ्याचशा गोष्टी घेऊन आले, जसे की हे असं वॉटर बॉटल वगैरे. हे सगळं नवीन नवीन वाटतंय मला. ॲज अ पेरेंट्स म्हणून ही शॉपिंग अशी मी पहिल्यांदाच केलेली आहे. नंतर अशी ही पेन्सिल बॉक्स, देन अशा बऱ्याचशा वस्तू, टिफिन वगैरे. त्याच्यानंतर बॅग, म्हणजे कुठली बॅग द्यायची. त्याच्यानंतर त्यांनी टीचरने अजून मेसेज केलेला आहे की ब्लॅक सँडल्स वेअर करायचे. असे बरेचसे मेसेजेस आहेत आणि माझा आवाज बसलेला आहे. इगतपुरीला गेलेले तर पाणी वगैरे चेंज झालेलं. आधी कल्याण, त्याच्यानंतर इगतपुरी, मग त्याच्यामुळे खूप आवाज बसलेला आहे. तर उद्याची जी नंदिनीची शाळेची धावपळ आहे ती सगळी मला बघायची आहे. तिचं टिफिन वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि आता हे सगळं जे आणलेलं आहे तिचं चाललं आहे खोलायचं काम. आणि सोबत शार्वी आहे. शार्वीला पण असं होतं आहे की हे काय नवीन नवीन वस्तू आणलेल्या आहेत मम्माने. ती पण अशी मध्ये मध्ये बिनकामाची धावपळ करते, लुडबुड करते आहे. तर टीचरने सांगितलेलं आहे की असे जे कवर लावायचे आहेत, तर मी हे खाकी रंगाचे कवर्स आणलेले आहेत. पण तिथे ट्रान्सपरंट कवर्स पण होते, पण मला वाटते मी ट्रान्सपरंट कवर्स घ्यायला हवे होते. ते एक काम आहे. आणि आता स्वयंपाक बनवायचा आहे. माझं अजून काही ठरलेलं नाही आहे की मला काय बनवायचं आहे स्वयंपाक वगैरे. आणि आता 8 वाजत आले, जरा उशीर झाला आहे, तर मी पटकन स्वयंपाक करते आणि मग बोलते तुमच्यासोबत. ओके, स्टे ट्यून्ड विथ अस. सो अशी रोजचीच धावपळ लगबग सुरू होते एका गृहिणीच्या मागे. तसंच माझंही आहे. रोजचं माझं असं धावपळीचं रुटीन सुरूच झालेलं आहे. जशी नंदिनीची शाळा चालू झालेली आहे तसं आता नवीन नवीन रोजच तिची शाळा चालू होणार. मग तिचं जे साहित्य आहे ते सगळं घेऊन ठेवलं आणि मग उद्या म्हटले बुक्स वगैरे ते कवर वगैरे लावून घेऊ. या सगळ्या गोष्टी बाकी होत्या. आता स्वयंपाकाची तयारी केली, सुरुवात तर केली. काय बनवायचं म्हणून म्हटले चिकन आणूया, कारण मी, आई आणि मिस्टर आम्ही तिघंच होतो. नंदिनी खाते पण इतकं नाही खात. मग विचार केला की थोडं चिकनची भाजी बनवूया आणि सोबत चपाती आणि भात तर आपला रोजचा असतोच. मग चिकनची भाजी बनवायचा बेत माझा ठरला. आणि अशी फ्रेश कोथिंबीर जी आहे ना, फ्रीजमध्ये मी स्टोअर करून ठेवते. तर खूप आवडते मला अशी फ्रेश अशी कोथिंबीर भरपूर. म्हणजे वरणामध्ये म्हणा किंवा मग इतर भाज्यांमध्ये, मसाल्यांमध्ये पण आपण यूज करू शकतो. मग अशी ती स्टोअर करून ठेवली, जास्त दिवस टिकली ना की जरा छान वाटतं. रोज रोज स्वयंपाकाचा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतच असतो की आज नवीन काय बनवू, उद्या काय बनवू. आणि अगदी मुलांच्या टिफिनपासूनचा हा प्रश्न, नाश्ता वगैरे या सगळ्या गोष्टी. आता रोजचं माझं पण हेच रुटीन सुरू होणार आहे. म्हणजे नंदिनीचा टिफिन चालू होईल तर रोजचं मला तेही टेन्शन असेल. कचऱ्याहून येता येता आम्ही मस्त फ्रेश असं तूप आणलं होतं, शुद्ध गाईचं तूप म्हणतात ते आणलं होतं. तर तेच इथे मी मस्त वास घेऊन बघितला, छान मस्त सुगंध येत होता. त्याच्यानंतर हे चिकन मस्त फ्रेश धुवून घेतलं आणि म्हटले तर चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू.
म्हटले थोडीशी भाजी व्यवस्थित बनवून घेऊ, चिकनची ग्रेव्ही असेल अशी. मग त्याच्यामुळे चिकन मस्त स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यासोबतच हे बाकीचा मसाला काढायचा होता. मग त्याच्यासाठी हे साहित्य घेतलं. म्हटले काजू टाकून करी करूया, कारण नेहमी आपण खोबरा वगैरे हे यूज करतो. मग जास्त खोबरंच यूज होतं. म्हटले आज काहीतरी वेगळं ट्राय करू. मग त्याच्यामुळे काजू पण घेतले होते. शार्वीच तिच्या आजीसोबत जरा मस्ती चालू होती. तिला असं वाटत होतं मीही घ्यावं. मला बाय करत होती तरी म्हटले जरा फिरवून आणा, कारण मी स्वयंपाक करत असताना मग तिची लुडबुड चालू असते मध्ये, आणि मग स्वयंपाकामध्ये काही ना काही कमी होते. मग त्याच्यामुळे चला म्हटले स्वयंपाकाला सुरुवात करून घेऊ पटकन. मग त्याच्यासाठी आधी थोडंसं तेल तापवून घेतलं. त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची टाकली, कांदा टाकला, सोबतच अद्रक आणि लसूण ॲड केले. अगदी 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे मी घेतले होते. आणि हे सगळं म्हटले छान फ्रेश असं हे करून घेऊ, परतून घेऊ तेलावर. आणि त्याच्यासोबतच खडे मसाले घेतले. खडे मसाल्यामध्ये मी नेहमी या गोष्टी यूज करते. थोडंसं जिरं, त्याच्यानंतर सोबतच लवंग, त्याच्यानंतर काळी मिरी आणि तेजपत्ता वगैरे या सगळ्या गोष्टी मी यूज करते. आणि हे सगळं मिश्रण म्हटले एकदा छान परतून घ्यायचं. आणि जेव्हा याला हे टोमॅटो टाकल्यानंतर अगदी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी टाकले होते. आणि याला छान असा सुगंध येईपर्यंत मस्त ते असे जरा पाणी सुटेपर्यंत परतून घेतले तेलावर सगळंच सामान. आणि त्याच्यासोबतच मग हे काजू पण त्याच्यामध्ये ॲड केले, म्हणजे तेही जरा नरम होतील. आता यातच मी मीठ आणि जिरे पण ॲड केलेले आहेत. आणि आता हे एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं. आता अगदी साध्या पद्धतीने मी हे चिकन जे घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आणि मग ते मॅरिनेशनला केलं. एकदम साध्या पद्धतीत मी मॅरिनेट करायला घेतलं. म्हणजे आधी थोडीशी हळद टाकली, त्याच्यानंतर आपला घरगुती जो लाल मसाला आहे, लाल मिरची पावडर, ती ॲड केली आणि मीठ ॲड केलं. आणि त्यानंतर मस्त हे एकत्रित मिश्रण एकजीव करून घेतलं आणि ते जरा 5 ते 10 मिनिटासाठी बाजूला ठेवलं. तोपर्यंत हे सगळं करूस्तोवर आपलं जो मिश्रण आहे, जे आपण आधी फ्राय करायला ठेवलेलं होतं, तेही रेडी होतं अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये. आता हे बाजूला करून घ्यायचं एका प्लेटमध्ये आणि ते छान थंड करायला ठेवायचं. आणि सोबतच फ्रेश कोथिंबीर घेतली होती आणि इथे थोडंसं टाकलं आपलं गावठी जे तूप आणलेलं आहे ते मी ॲड केलं. आणि त्याच्यानंतर मग हे चिकन जे आहे, हे चिकनचे पीसेस मी याच्यामध्ये फ्राय करायला टाकले. अगदी 5 ते 10 मिनिटांनंतर चिकनचे पीसेस मस्त फ्राय करून असे बाजूला काढून घेतले. आणि बाकी तर स्वयंपाकाची कामं तर आपली नेहमीच चालू असतात, म्हणजेच वाटण वगैरे करून घेणं. आणि मग त्याच्यामुळे स्वयंपाकाला ना कधी उशीर होऊन जातो. त्याच्यामध्ये मुली पण असतात, मध्ये तिच्या शार्वीच्या ज्या फिडिंगच्या वेळा असतात त्या सांभाळाव्या लागतात. मग तितकाच आम्हाला उशीर होतो. व्हिडिओ करणं कधी शक्य होतं तर कधी शक्यही होत नाही. असं माझं रोजचं रुटीन चालू असतं. संध्याकाळचा स्वयंपाक आणि बाकी इतर घरातली कामं, यामध्येच दिवस कसा निघून जातो आणि संध्याकाळ कशी निघून जाते हे कुठे समजतच नाही. असंच प्रत्येक गृहिणीचं होत असेल. आता तर नवीनच जबाबदारी आलेली आहे, ती तर म्हणजे नंदिनीच्या शाळेची. नंदिनीची स्कूल चालू होणार आहे आणि जशी तिची स्कूल चालू होईल तर तेव्हापासून तर मग अजिबातच वेळ मिळणार नाही व्हिडिओज वगैरे करायला. हे सगळं विचार करून मला तर थोडंसं टेन्शनच येतं की आपण काहीतरी कुठेतरी करत असलो ना की मनामध्ये जरा छान वाटतं. आणि नाहीतर मग एकदमच थकून गेल्यासारखं वाटतं की आपण काहीच नाही करत आहोत. तर असाच विचार करत माझा स्वयंपाकही चालू होता आणि वाटण वगैरे व्यवस्थित मस्त करून घेतलं आणि फोडणीच्या तयारीला लागले. फोडणीसाठी मग मी काय केलं, आधी तर थोडंसं जे तेल आहे ते ॲड केलं आणि तेलामध्येच लगेचच वाटण टाकलं.
या सगळ्यामध्ये नंदिनीची बिनकामाची धावपळ आणि लुडबुड चालूच असते. ती डबे आहेत खाली ठेवलेले, तर त्या डब्यावर उभी राहते. पण मला कधी कधी भीती वाटते की डबा जर सटकला आणि ही जर पडली तर हिला खूप तोंडाला लागेल. मग असं मी तिला समजावत असते की इथे तू उभी नको राहू, पण ती काहीही केल्या ऐकत नाही. मग जितकं लवकरात लवकर मला माझं काम आटोपता येईल तितक्या लवकरात लवकर मी काम आटोपण्याचा प्रयत्न करते. कधी कधी आपल्याला मुलांच्या सोयीनुसार सगळं प्रत्येक गोष्ट आवरून घ्यावी लागते. कारण आपण जर आपल्याच नादात राहिलो तर मग त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊन काहीही ते करतात. मग त्याच्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागतं. मग बाकीची आपली कामं उशिरा झाली तरी पण चालतात. आणि फोडणीची तयारी सुरुवात केली आणि मस्त आमचा जो घरगुती मसाला आहे जो मी प्रत्येक भाजीमध्ये यूज करते तोच मी इथेही यूज केला. आणि बाकी हळद आणि मीठ ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या ॲड केल्या. कारण आधी पण मी मॅरिनेशनमध्ये ॲड केलं होतं मीठ हळद वगैरे या गोष्टी. मग ते थोडं लक्षात ठेवून मग बाकीचा जो गरम मसाला आहे तो ॲड केला. त्याच्यानंतर जे चिकन होतं जे मी फ्राय करून ठेवलेलं होतं तर ते मस्त एकत्रित मिक्स करून घेतलं. अगदी 2 ते 3 मिनिटं हे छान व्यवस्थित एकजीव करून घेतलं. मंद आचेवर ही सगळी प्रोसेस केली आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं जे मसाला वाटलेलं भांडं होतं तेच धुवून घेतलं आणि त्याचंच पाणी यूज केलं. आणि अगदी थोडंसं पाणी यूज केलं आणि म्हटले आता चिकन व्यवस्थित शिजायला ठेवून देऊ, तोपर्यंत बाकी इतर गोष्टी करून घेऊ. घरामध्ये संध्याकाळची वेळ होती आणि शार्वी पण थोडा वेळ झोपली होती. मग झोळीमध्ये तिला जरा झोका देत बसले. नंदिनीची शाळेचं थोडंफार मी आधीच शिकवून ठेवलेलं आहे तिला, जसं म्हणा की स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन्स वगैरे या सगळ्या गोष्टी. मग तिचा रोजचं संध्याकाळचं मी अभ्यासाला बसवते. ती थोडीशी अशी माझी काळजी घेत होती की मम्मा स्वयंपाक करून आली आहे, मग थोडंसं मम्मा तुला घाम आला आहे का वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर मग शार्वीला आम्ही असा इथे झोका बनवलेला आहे सोफ्यालाच. आणि एक टिपॉय आहे, टिपॉयला पण त्याची एक साईड बांधलेली आहे साडीचा झोका. अगदी मस्त झोपते ती या झोक्यामध्ये. मग तिला स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन्स या अशा जो तिचा अभ्यास आता सुरुवात होईल तर मग त्या अभ्यासाला मी सुरुवात केली. कसं आहे ना, आता आपण घरीच असतो आणि मग मुलांना हे आधीच या गोष्टी सगळ्या आपण शिकवून ठेवल्या की शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांनाही या गोष्टी अवघड जात नाही आणि एकदम सोपं वाटतं त्यांनाही सगळं. मग त्याच्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी तिला आधीच शिकवून ठेवलेल्या आहेत आणि तीही एन्जॉय करत हा अभ्यास करते, तेही तितकंच महत्त्वाचं. जास्त कंटाळा करत नाही आणि त्यामुळे आपल्यालाही मुलांना शिकवायला आणि सांगायला जरा बरं वाटतं. तर अशा पद्धतीने माझी संध्याकाळची काही आजची थोडीशी गडबड आणि धावपळ इथे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर प्रत्येक गृहिणीची ही अशी संध्याकाळची धावपळ चालू असते असं मला तरी वाटतं. म्हणजे रोजच मुलांचा हा संध्याकाळचा जो वेळ त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास येतो, त्यांचे काही खेळ येतात, त्यांच्यासोबत वेळ घालवणं येतं, सोबतच आपला स्वयंपाकाची इतर कामं आणि या सगळ्या गोष्टी एका गृहिणीच्या चालूच असतात. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो स्टे ट्यून फॉर अनदर नेक्स्ट व्हिडिओज अँड थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.